नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा अत्यंत महत्त्वाच्या एका प्रश्नावरती करणार आहोत। तो प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी। अर्थात या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्याच्या येत्या आज सुरू झालेल्या पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांनी कडक पवित्रा घेतलेला आहे आणि विरोधकांचं म्हणणं आहे की सरकारने पूर्णतः कर्जमाफी करावी। अर्थात या माफीनाम्याची माफीची मागणी जी आहे ती त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागणीनंतर झाली होती। त्यानंतर शरद पवार नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भेटले होते। नेमकी ही जी मागणी झालेली आहे त्या मागणीच्या मागचं राजकारण काय आणि त्यातला खरा जो फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो कितपत मिळणार आहे किंवा मिळू शकणार आहे का, हे आपण तपासणार आहोत आजच्या या बेधडकच्या चर्चेमध्ये। अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होत आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक सरकारची कोंडी करते का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्ताने आपण विचारतोय। वारंवार कर्जमाफी देऊन सुद्धा शेतकऱ्याचा सातबारा कोरा का होत नाही, हे सुद्धा आतापर्यंत समोर आलेलं आहे। त्याची कारणं आपण शोधणार आहोत आणि कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना फायदा होत नाही या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य आहे का, हे सुद्धा आपण तपासणार आहोत। नेहमीप्रमाणे आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत आणि नेते आहेत राजकीय पक्षांचे। राम शिंदे आपल्यासोबत कृषी राज्यमंत्री आहेत। राम शिंदे, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। विजय जावंदिया शेतकरी नेते स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत। शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नेते आपल्यासोबत आहेत। हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे काँग्रेसचे आमदार आपल्यासोबत आहेत या चर्चेमध्ये आणि स्टुडिओमध्ये शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत। या सगळ्यांचं स्वागत आहे चर्चेमध्ये। आणि अर्थात पहिला प्रश्न राम शिंदे तुम्हाला विचारायचा आहे। ज्या पद्धतीनं पहिला प्रश्न आपण विचारलेला आहे की सरकारची कोंडी या निमित्तानं होणार आहे का, विरोधक यावेळेला जो एकच मुद्दा महत्त्वाचा लावून धरत आहेत की शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते पूर्णपणे माफ करावं, त्याची घोषणा सरकारने करावी आणि तशी भूमिका तुमची सरकारची नाही आहे का, नाही आहे आणि नेमकं काय वातावरण येणाऱ्या काळात तुम्ही अपेक्षित करताय? विरोधकाची कर्जमाफी करण्याची मागणी आहे, परंतु निश्चित स्वरूपामध्ये हे सरकार राज्यामध्ये आल्यानंतर शेतकऱ्याच्या हिताच्या निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्राप्त परिस्थितीमध्ये 2008 मध्ये आपण याच्यामध्ये जी कर्जमाफी केली, शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला, परंतु त्या माध्यमातूनही परत पंतप्रधानाचं पॅकेज आलं, राज्याचं पॅकेज आलं, सातत्याने आपण त्यांना ते करत असताना आत्महत्या काही ह्या थांबल्या नाहीत। आणि म्हणून सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर फेब्रुवारीमध्ये ह्याचा निर्णय केलेला आहे। डिसेंबरमध्ये पॅकेज पण जाहीर केलं, तरी पण ह्या आत्महत्याचं सत्र सातत्याने सुरू आहे। आणि मग सर्वंकष याच्यावरती अभ्यास करून जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, भाग आहेत, त्यामध्ये पुढे जाऊन नेमकं त्या शेतकऱ्यांना काय हवं आहे, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल, शेतकऱ्यांना ज्या मूलभूत सुविधा अपेक्षित आहेत देणं, त्या पण मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये जे दिलेलं कर्जमाफी होती ती सर्वंकष ही बँकेला त्याचा फायदा झाला, थेट शेतकऱ्यांना फायदा झाला नाही। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून शेवटी या राज्यातला शेतकरी वाचला पाहिजे, या शेतकरीच्या पाठीमागे सरकार खंबीरपणाने उभा राहण्याची भूमिका आहे। आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये नुसतं पॅकेज किंवा कर्जमाफी देऊन चालणार नाही, तर मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली आहे। आणि त्या अनुषंगाने अतिशय चांगल्या पद्धतीने होमवर्क केलंय की जेणेकरून राज्यातला शेतकरी हा आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार नाही, आत्महत्या करण्याची त्याला आवश्यकता भासणार नाही। आणि म्हणून त्याची स्ट्रेंथनिंग करणं आवश्यक आहे। त्याचा दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनाने एक असा धोरणात्मक निर्णय करण्याची आवश्यकता आहे आणि त्यावरती सरकारचा निर्णय लवकरात लवकर अभिप्रेत आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री हे जाहीर करतील। नक्की, तुम्ही म्हणताय की निर्णय अपेक्षित आहे, नेमका काय निर्णय अपेक्षित आहे तोही आपण अधिक तपशीलवार समजून घेऊयात। गुलाबराव पाटील, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे। सरकारमध्ये आहात तुम्ही, शिवसेना सत्तेत सहभागी आहे आणि अशा वेळेला गेल्या काही काळात शिवसेनेतल्या नेत्यांच्या सगळ्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर त्याही शेतकऱ्यांना पूरक अशा प्रतिक्रिया नाही आहेत, म्हणजे शेतकऱ्यांना सरकार पूरक भूमिका घेते असं तुम्ही म्हणत नाही आहेत शिवसेना नेते। नेमकं त्यामागचं काय कारण वाटतंय तुम्हाला आणि खास करून शेतकऱ्याची आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं की कर्जमाफी व्हायला पाहिजे? नाही, मूळ शेतकरी हा जो प्रश्न आहे, हा शेतकरी हा कुठल्याही पक्षाचा प्रश्न नाही। या राज्यामध्ये जेवढे आमदार बसले त्याच्यातले बहुतांशी आमदार हे शेतकऱ्यांच्या भरोशावर निवडून येतात।
आजची परिस्थिती आपण पण पाहिली तर या 3 वर्षामध्ये शेतकरी हा सगळ्या पद्धतीनं पिचलेला आहे. गारपीटमध्ये किंवा दुष्काळामध्ये आणि आता पेरणी केल्यानंतर सुद्धा जवळपास सगळी पिकं आता करपलेली आहे. आज आपण पाहिलं तर मागच्या काळामध्ये जे 4200 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं गेलं त्याच्यामध्ये 200 कोटी रुपये हे सावकारांना परस्पर दिली गेली. शासनाने जरी मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली असली तरी ती त्यावेळेची मदत आणि आजच्या मदतीमध्ये शेतकऱ्यांना फार गरजेची आहे. याचं कारण आज हेक्टरी शेतकऱ्याने 20 ते 25 हजार रुपये आपल्या शेतामध्ये टाकून दिलेले आहे. आमची शासनाला शेतकरी म्हणून विनंती असणार आहे, शासन कोणाचा याच्यापेक्षा आम्हाला शेतकऱ्याचा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यांचा वाचवण्याचा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आज आपण पाहिलं असेल की मी मागच्या प्रत्येक ठिकाणी मी हे सांगतो की गणपतराव देशमुख हे आमच्या विधानसभेच्या सभागृहातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य आहे. ते 1960 साली जे प्रश्न मांडत होते तेच प्रश्न आज का मांडले जात आहेत. ते त्यावेळेसही पाण्याचा प्रश्न मांडत होते, विजेचा प्रश्न मागत होते, त्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न मांडत होते. त्यानंतर 60 साली मांडलेला प्रश्न आज सभागृहामध्ये येतो. याचा अर्थ याला कोणताही पक्ष जबाबदार नाही, याला सगळे लोक जबाबदार याच्याकरता आहेत की यांची मानसिकता शेतकऱ्यांबाबतीमध्ये दुर्लक्षित आहे, कोणत्याही पक्षाची असो. सरकारने शेतकऱ्यांकरता ठोस उपाय केला पाहिजे. एखादे धरणं आपण करतो, धरणांमध्ये आपण नेहमी मागची धरणं पाहिली, काही धरणं 30% करतो, काही 60% करतो. जसं एखाद्या माणसाला पूर्ण कपडे असल्याशिवाय त्याचं शरीर झाकलं जात नाही, त्याच पद्धतीनं कुठलंही धरण हातात घेतल्याशिवाय ते धरण पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या धरणाला धक्का जर लावला नसता तर आज ही स्थिती या राज्यावर आली नसती. बरोबर. आज शेतकरी आत्महत्या करतोय, त्या शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर सर्व पक्षांनी उद्याच्या दिवशी चर्चेत भाग घ्यावं, सरकारला सूचना कराव्यात. त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा मंत्री महोदय असतील, निश्चितपणाने ज्या चांगल्या सूचना असतील त्या घेण्याचा प्रयत्न करतील. आणि माझ्या माहितीप्रमाणे या शेतकऱ्यांना वाचवण्याकरता कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये ही माझी नम्र विनंती असणार. अच्छा, तुम्ही म्हणता की राजकारण करू नये. शशिकांत शिंदे, तुमच्याकडनं सुद्धा हे राजकारण होतंय का? हा तुम्हाला अगदी थेट प्रश्न आहे याच्यासाठी की युपीए सरकार असताना 70,000 कोटी रुपयाचं कर्ज साधारणतः केंद्राकडनं पूर्णपणे माफ करण्यात आलं होतं. त्यानंतर 6,800 कोटीच्या आसपासची काहीतरी अमाऊंट होती. अशा वेगवेगळे पॅकेजेस, वेगवेगळ्या पद्धतीनं कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे, पण नेमकं ठोस असं शेतकऱ्यांसाठी काही होताना दिसत नाही असं आपण सतत म्हणतोय. मग एवढा सगळा पैसा जातो कुठे? कारण तुम्ही या अगोदर सत्तेत होता. आत्ता जे गुलाबरावांनी जे म्हटलेलं आहे की जे वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले ते सुद्धा पूर्ण करण्यात आले नाही, आणि मग का आपण ओरडतोय केवळ शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी? नाही, एक तर मुद्दा असा आहे की आजची जे अधिवेशन सुरू झालं त्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तो आहे तो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे. आणि शेतकऱ्यांच्या विषयाच्या संदर्भामध्ये या अधिवेशनाला सुरुवात होऊन त्या ठिकाणी निर्णय लागावा ही आमची विरोधक म्हणून माफक अपेक्षा आहे. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आहे. शेवटी काय असतं माहिती आहे का आपण जर बघितलं असतं, तुम्ही मागच्या लॉंग रूटचा आपण विषय थोडा बाजूला ठेवतो, गेल्या 1 वर्ष 2 वर्षातून बघितलं असेल तर अवकाळी, गारपीट, दुष्काळ या माध्यमातून सातत्याने बघितलं तर हा शेतकरी आज अडचणीत आलेला आहे. आता काल परवापर्यंत पाऊस पडल्या ज्यांनी पेरलं त्या दुर्दैवाने त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर दुबार पेरणीची एखादी पेरणी केल्यानंतर त्याला एकरी जो खर्च होतो तो परत करायचा म्हटल्यानंतर तो शेतकरी अडचणीत आलेला आहे. या बाबतीत आमचं म्हणणं होतं, आज नांदेडमध्ये एका राठोड नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आज जर ही आत्महत्या वाढायची जी प्रमाण आहे ते थांबवण्यासाठी उपाययोजना लॉंग रूटच्या करूया, परंतु तत्काळ जी काय भूमिका जाहीर करायला लागेल ती सरकारने करावी हे आमच्या असलेल्या मागणीमधला अर्थ होता. त्यामध्ये विरोध अजिबात नव्हता, राजकारण अजिबात नव्हतं. सरकारकडून ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा वधून घेण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं. दुसरा मुद्दा होता की जर आपण मागच्या वेळेला सुद्धा 70,000 कोटी रुपये दिल्यानंतर सुद्धा 7-12 कोरदा झाला, मुख्यमंत्री सांगतात त्याप्रमाणे फक्त बँका भरल्या गेल्या. त्यामध्ये बँकेचं कर्ज त्याच्या अंगावर होतं, सावकाराचं कर्ज अंगावर होतं. या सरकारने सावकारचं सुद्धा कर्ज कमी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला, ज्याचा मगाशी गुलाबरावांनी उल्लेख केला. ही सर्व भूमिका करत असताना आज माझं म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, मगाशी राम शिंदे म्हणाले त्याप्रमाणे सरकारने आता एक पॉलिसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला होता. हीच चर्चा
मागच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये घेतली होती, त्यावेळेला 4,500 कोटीचं आपण पॅकेज दिलं. ते पॅकेज मिळालं का नाही मिळालं हा गोष्ट वेगळी आहे, परंतु त्यानंतर सुद्धा आत्महत्या थांबल्या नाही, त्यानंतर सुद्धा अडचणी थांबल्या नाही. याचा अर्थ अधिवेशन होईपर्यंत सरकारने वाट बघू नये. अधिवेशनाच्या अगोदर सुद्धा सरकार याचं गांभीर्य घेऊन त्यांनी करायला पाहिजे होतं. दुर्दैवाने ते गांभीर्य दिसलं नाही, म्हणून आम्ही या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यात माफक अपेक्षा एवढीच आहे, महाराष्ट्रातला शेतकरी हा जो अडचणीत आलेला आहे त्याला ज्या ज्या उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना करून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, एवढीच साधी आमची अपेक्षा. नक्की तुम्ही म्हणता की एक काहीतरी त्या निमित्तानं एक धोरण असलं पाहिजे. अर्थात त्या धोरणाच्या बरोबरीनं हर्षवर्धन सपकाळ, तुम्हाला मुळात आता हे जे आता बरेच वक्ते म्हणजे अगदी राम शिंदे असतील किंवा शशिकांत शिंदे असतील, हे सगळे म्हटलेले आहेत की 7/12 कोरा झालाय शेतकऱ्यांचा. तुम्हाला मान्य आहे का की 7/12 शेतकऱ्यांचा कोरा झालाय? अनेक राज्यातले जे शेतकरी 40 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना गेल्या UPA सरकारच्या वेळेला सुद्धा जो कर्जमाफी दिली त्यानंतर सुद्धा अनेकांचे 7/12 कोरे झालेले आहेत, अशा घटना आहेत. पण तुम्हाला असं म्हणायचंय का की 7/12 कोरा झालाय आणि आता शेतकऱ्यांना केवळ आणि केवळ लगेच पुन्हा आहे ती कर्जमाफी मिळावी? नाही, मुळात मुद्दा हा आहे की जो 7/12 कोऱ्याच्या गोष्टी आपण करतोय आणि त्या करत असताना या घोषणा कधी कोणी केल्या आहेत याच्या मागचं राजकारण आणि त्याचा मागोवा न घेता वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आपण या सर्व गोष्टींचा आकलन करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. वारंवार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या जाते या शब्दावरच मूलभूत स्वरूपाचा आक्षेप आहे. कारण सरसकट कर्जमाफी जी झालेली आहे ती 2008 झाली आहे आणि त्यानंतर जे काही गोष्टी दिल्या गेल्या त्या पॅकेज स्वरूपात दिल्या गेल्या. पॅकेज जे दिल्या गेलं ते तत्कालीन परिस्थितीमध्ये अतिवृष्टीचा असेल, गारपीटचा असेल, दुष्काळाची परिस्थिती असेल त्या पार्श्वभूमीवर दिल्या गेलं आणि देत असताना त्यातली जी रक्कम आहे ही अत्यल्प स्वरूपाची होती. कुठे 4,000 हेक्टरी 4-5 हजार रुपयाच्या वर कधी पॅकेज स्वरूपामध्ये रक्कम मिळाली नाही. आज हा कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर असण्याचं कारण असं की शेतकरी जो आहे तो अनेक अंगांनी अडचणीत आलेला आहे. निसर्ग एकीकडे साथ देत नाहीये, पदरचं जे होतं ते पेरून शेतकरी बसलाय. मागच्या वर्षी सतत त्यांनी दुष्काळाची स्थिती होती, पाऊस जास्ती पडला, कुठे पडला नाही, गारपीटही झाली, त्यामुळे मागच्या वर्षीचं उत्पन्न कमी आलं. त्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी घेतलेलं कर्ज तो भरू शकला नाही. जे पदरचं होतं ते सावकाराकडून इकडून तिकडून व्यवस्था करून त्यांनी ते पेरलं, पाऊस पडत नाही आहे, हे एक संकट आहे. दुसरीकडे बाजारभावाची आपण जर सगळी बाजारभावाची एकंदरीत स्थिती जर बघितली तर तुरीचा भाव जो आहे, तुरीची डाळ जी आहे ती 120 रुपये किलोनी बाजारात विकल्या जाते आहे. मात्र 65 रुपये किलो हा तुरीचा भाव आहे, डाळीचा भाव 120, तुरीचा भाव 60 रुपये. तेच उडदाच्या मुगाची डाळीचा बद्दल तोच प्रकार 110 मध्ये डाळ विकल्या जाते आणि 6,000 रुपयामध्ये उडीद आणि मूग विकला जातोय. ही सर्व जी स्थिती आहे, कापसाला 4,000पेक्षा कमी भाव मिळालेला आहे. त्यामुळे बाजारभावातून जो काही शेतमालाला जो भाव मिळाला पाहिजे तो एकीकडे मिळत नाही, दुसरीकडे निसर्ग अशा प्रकारे लहरीपणा निसर्गाचा वाढत चाललेला आहे आणि यामध्ये शेतकरी हा मुळापासून हादरून गेलेला आहे. मुख्यमंत्री महोदय यवतमाळला सहानुभूतीची भूमिका घेऊन एका शेतकऱ्यांच्या इथे मुक्कामी गेले, जो शेतकरी आधी आत्महत्या ज्यांनी केली होती त्याच्या परिवाराच्या इथे ते राहिले, त्यांचे दुःख जाणून घेतलं, रात्रभर मुक्काम केला. त्या कुटुंबातले जर व्यक्ती आत्महत्या करत असेल, माननीय पंतप्रधान भेटण्याकरता शेतकऱ्यांकरता जातात, त्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळातला व्यक्ती आत्महत्या जर करत असेल तर एकंदरीत शासनाची जर सर्वात मोठा पदावर असणारे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट घेऊन हे त्या गावात जाऊन जर शेतकरी आत्महत्या करत असेल तर तो हवालदिल किती मोठ्या प्रमाणावर झालेला आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि हे जाणून घेत असताना कर्जमुक्तीचा जो विषय आहे हा काही कुठलाही मूलभूत स्वरूपाची ही गरज आहे, कारण ते एक सेक्टर आहे आणि त्या सेक्टरला मजबूत करण्याकरता आज पटापट शेतकरी आत्महत्या करत आहेत. आज शेतकरी हवालदिल आहेत यामध्ये कुठेही दुमत नाही, सर्व राजकीय पक्ष याच्यावर मान्य आहेत. त्यांना त्या हवालदिल असलेल्या शेतकऱ्याला दिलासा कसा दिला जाईल हा मुद्दा आहे आणि तो दिलासा हा कर्जमाफी हा एकमेव त्यातला स्थितीतला हा पर्याय. नक्की तुम्ही म्हणता की कर्जमाफी हा एकमेव पर्याय आहे. पुन्हा जावंदे सर, तुम्हाला हा प्रश्न आहे की सातत्यानं ज्या वेळेला म्हणजे शेतकरी हा नेहमीच सलाईनवरती आहे, तुमच्या शब्दामध्ये जर बोलायचं झालं तर सतत कुठे ना कुठे तो ICCU मध्ये असल्यासारखी परिस्थिती आहे शेतीची गेल्या काही वर्षांमध्ये लगातार. आणि अशा पार्श्वभूमीवरती आपण सगळेजण म्हणतोय की दिलासा मिळावा आणि त्या दिलासा मिळवण्यासाठी लगेच काहीतरी एक तरतूद झाली पाहिजे. मग पॅकेज दिलं जातं, मग कदाचित कर्जमाफीची मागणी केली जाते. ही कर्जमाफीची मागणी तुम्हाला असं वाटतंय का की शेतकऱ्यांच्या हिताची आहे, की बँकांच्या हिताची आहे, की एकूण याची दिशा जी आहे सर्वंकष जे सगळेजण म्हणतात की मागणी व्हायला पाहिजे ती सर्वंकष धोरण हे सरकार कसं ठरवणार येणाऱ्या काळामध्ये? नाही, मूळतः मुख्यमंत्री किंवा आता महाराष्ट्राचे मंत्री हे जे म्हणतात आहेत की मनमोहन सिंगांनी केलेली कर्जमाफी याचा फायदा बँकांना झाला आणि शेतकऱ्यांना झाला नाही,
हे मुळातच चूक बोलतात आहेत. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचाही फायदा झाला. फक्त त्याच्यावर झालं असं की माननीय मुख्यमंत्री हे विदर्भाचे आहेत, यांनी हे मान्य करायला पाहिजे की तेव्हा भाजपनी सुद्धा विदर्भावर होणारा अन्याय सहन केला आणि त्यावेळेसच्या कर्जमाफीचा विरोध केला नाही. ती कर्जमाफी जेव्हा झाली तेव्हा विदर्भाच्या शेतकऱ्यांचं फक्त 20,000चं कर्ज माफ झालं आणि 20,000चं कर्ज माफ झालं. जे 20,000च्या जवळपास कर्जबाजारी होते ते 70% शेतकरी संपूर्णपणे कर्जमुक्त झालेत आणि त्याला बँकांनी पुन्हा पीक कर्ज दिलं. स्केल ऑफ फायनान्स वाढला होता म्हणून त्या शेतकऱ्यांना 30,000 32,000चं कर्ज मिळालं. ते वर्ष दुष्काळग्रस्त जाहीर झालं म्हणून मग पुन्हा त्यांच्या कर्जाचं पुनर्वसन झालं आणि त्यांना पुन्हा बँकांनी 30-32,000चं कर्ज दिलं. मी कुठेही मुख्यमंत्र्यांसोबत बसायला तयार आहे. ज्या शेतकऱ्याचं 20-22,000चं कर्ज माफ झालं, तो कर्जमुक्त झाला, तो शेतकरी त्याच्यानंतर 60-70 हजाराच्या कर्जाच्या बोझ्यात गेला आणि दुसरं वर्षही दुष्काळग्रस्त जाहीर झालं होतं पण बँकांनी पुन्हा तिसऱ्यांदा कर्ज दिलं नाही आणि आज तो शेतकरी तसाच कर्जाच्या बोझाखाली आहे. मी बँक ऑफ बडोदा वायफळच्या माझ्या गावाच्या बँकेकडनं लिहून घेतलेलं आहे. त्यांना मनमोहन सिंगच्या कर्जमाफीमध्ये 1 कोटी रुपये मिळाले. आज त्यांचं 3.5 कोटीचं NPA 2011 पासून सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्याशी सुद्धा बोललो होतो की या कर्जाचं पुनर्वसन करा आणि यांना बँकिंग सिस्टीम मध्ये आणा. त्यांनीही केलं नाही आणि आता हे म्हणतात की या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचा फायदाच झाला नाही. हे चूक आहे. माझ्या मते आम्ही मनमोहन सिंगांना वायफळला म्हटलं होतं की एकदा कर्जमाफी करावी लागेल पण एकदा कर्जमाफी केल्यानंतर आम्हाला वारंवार कर्जमाफी नको, आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या. माझं देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की कर्ज परत करण्याची ताकद तुम्ही आम्हाला पुनर्वसन करणार म्हणता, आता ते माफी नाही करणार पण कर्ज परत करण्याची ताकद देणार कशी. 2014 मध्ये आम्ही 5,000 रुपये क्विंटल कापूस विकला आणि मागच्या वर्षी आम्ही 4,000 रुपयेच विकला. 5,000चा कापूस 4,000ला विकून काय कर्ज परत करण्याची ताकद येणार आहे का आमच्यामध्ये. मला काय वाटतंय की सगळं अर्धवट बोलतात आहेत. मला माफ करावं, या देशातले सगळे राजकीय पक्ष सत्तेत असताना एक बोलतात आणि विरोधी पक्षात गेल्यानंतर एक बोलतात. आणि या शेतकऱ्यांचं काय झालेलं आता, या शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे कोणावर विश्वास राहिलेला नाहीये आणि त्याच्यामध्ये निराशा आलेली आहे आणि ती निराशा आत्महत्येच्या माध्यमातून व्यक्त होते आहे. जर खरंच यांना प्रश्न सोडवावयाचा असेल तर जागतिक बाजारात शेतीमालाच्या भावात मंदी आहे म्हणून भारतातल्या शेतकऱ्यांना सुद्धा कमी भाव मिळेल हे म्हणणं यांनी बंद करावं. आणि ज्याप्रमाणे साखरेवर आयात कर लावलेला आहे, साखर निर्यातीला सबसिडी आहे, साखरेकरता 6,000 कोटी रुपयाचं एक पॅकेज दिलेलं आहे, तसं इतर पिकांकरता त्यांना आता काँग्रेसचे आमदार म्हणत होते तुरीबद्दल. बरोबर. आज जर 6,000 रुपये 7,000 रुपये क्विंटल तूर खपते आहे तर मोदींचं सरकार असं का म्हणत नाही की शेतकऱ्यांना तुम्हाला तूर किती पिकवायचे तुम्ही पिकवा, आम्ही 6,000 रुपयाचा कमी भाव होऊ देणार नाही. आज 4,500 रुपये हरभरा खपतोय. मोदी सरकारने जाहीर करावं की हरभरा जितका पिकवायचा तितका पिकवा, आम्ही 4,500 रुपयाचा कमी हरभरा होऊ देणार नाही. आम्ही आयात करून भाव पाडतो, आम्ही निर्यात बंद करतो, कांद्याची भाव पाडतो. याच्यामुळे शेतकरी जो कर्जबाजारी होतो आहे आणि या व्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर जेव्हा असं म्हणतो की शेतीमालाचे हमी भाव वाढवले म्हणजे मुद्रास्फीती वाढेल, महागाई वाढेल, मला वाटतं याच्यापेक्षा शोकांतिका नाही हो. 5व्या आणि 6व्या वेतन आयोगाने इन्फ्लेशन वाढत नाही, महागाई वाढत नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव वाढवले म्हणजे महागाई वाढते. इथे कुठंतरी गोची होते आहे. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला या दिशेने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नक्की. राम शिंदे, तुमच्याकडे एका छोट्याशा ब्रेक नंतर येणार आहोत. हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न तुम्हाला सुद्धा आपल्याला विचारायचे. तुमच्याकडनं खरं तर त्याचं आकलन काय आहे, त्याचा त्या निमित्तानं त्या दिशेने तुम्ही विचार करताय का हेही तपासणार आहोत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या शेती प्रश्नाच्या संदर्भामध्ये हे जे तज्ज्ञ आहेत, जे आमदार आहेत, जे अनुभवी लोक आहेत, त्यांच्याकडनं आपण हे समजून घेणार आहोत की शेतकऱ्याला दिलासा केवळ कर्जमाफीमुळे मिळणार आहे की आणखीन काही त्याच्यासाठी केलं पाहिजे. एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या जी मागणी आहे विरोधकांनी केलेली ती कितपत रास्त आहे आणि या मागणीच्या पार्श्वभूमीवरती खरं तर सरकार नेमकं काय करणार आहे, काय करू इच्छितं आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हाच मुद्दा ऐरणीवर आलाय, महत्त्वाचा ठरतोय. जो प्रश्न विचारायचा आहे शशिकांत शिंदे तुम्हाला की साधारणतः 2011ला ज्यावेळेला अजितदादांनी बजेट मांडलं होतं त्या बजेटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की
जी कर्जमाफी करायच्या ऐवजी त्यांनी इंटरेस्ट न घेता कर्ज देण्याचं म्हटलं होतं आणि त्या 0% देण्याचं म्हटलं होतं आणि जे व्याज देणार होते त्याहीपेक्षा त्याच्यामध्ये एक अट होती की शेतकऱ्यांनी आधीची जो परतावा आहे कर्ज जे आहे ती कर्जफेड केल्यानंतर तुम्हाला हे सगळं कर्ज देता येईल. हा जो त्यावेळेचा जो तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादांचा जो एक प्रकारचा स्टान्स होता तो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं बघताय? कारण सातत्यानं कुठेतरी कर्जमाफी ही काम करताना दिसत नाही, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे असं काही म्हणायला जागा आहे तुम्हाला? नाही, मी एवढंच सांगितलं की नैसर्गिक आपत्तीला काय उपाय करण्या बाबतीमधला निर्णय, एक कर्जमाफी किंवा त्याला त्या संकटातून बाहेर काढणं एक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे यांनी आता सांगितली त्याप्रमाणे लॉंग रूटवर आपल्याला जर विचार करायचा असेल तर त्यामध्ये 2 मुद्दे असे आहेत की एक तर हमीभाव कुठल्याही याला मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी जे शेतकऱ्यांची आहे त्याचं सरकारने गांभीर्याने घ्यावं. मला भीती जी वाटते खरं म्हटलं तर खरं होऊ नये ही गोष्ट, पण आता खताच्या बाबतीमधलं जो नियंत्रण आहे दराचं ते सुद्धा आता केंद्र सरकार उठवण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेत आहे आणि खाजगीकरणाला वाव द्यायचा अशा प्रकारचा निर्णय येतोय. खरं म्हटलं तर इम्प्लिमेंट होणार नाही, परंतु काही शक्यता नाकारता येत नाही. परंतु या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये जसं गुलाबरावांनी पण सांगितलंय, आपण ज्यावेळेला प्रायोरिटी ठरवतो त्यावेळेला प्रायोरिटी ठरताना ज्या ठिकाणच्या योजना असतील त्या योजना राबवण्याच्या बाबतीमध्ये सरकारने निधी उपलब्ध करून देणे. मी परत एकदा सांगतो, हे जे कारण सांगतं की सरकार आता 3.5 लाख कोटीच्या बाबतीमध्ये कर्ज असल्यामुळे अडचणीत आहे. आमचं असं म्हणणं आहे की यावेळी जर 20,000 कोटी या शेतकऱ्यांच्यासाठी जर वापरण्याची जबाबदारी सरकारने कर्ज जरी काढायची तयारी ठेवली तरी आमचं त्याला सहकार्य करण्याची भूमिका असणार आहे. जे अजितदादांनी किंवा मागच्या वेळेला ज्या अर्थसंकल्प टाकताना आपण जो काही मुद्दे मांडले होते की पुनर्गठन करण्याच्या ऐवजी या सरकारने या असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीमधला निर्णय घेऊन व्याज 0% देऊन त्याच्या कर्जाचे हप्ते जर व्यवस्थितपणे करण्याचा निर्णय जरी घेतला तरी मला वाटतं त्यातून मार्ग निघू शकतो. पण हा शेतकरी उभा राहण्यासाठी पहिल्या सर्वात म्हणजे प्रत्येक ह्याला हमीभाव असणं ही काळाची गरज आहे असं वाटतं. त्यासाठी सरकारने काय नियोजन करायचं, मगाशी सांगितलं ऊसाला आपण बघितलं मागच्या वेळेला 2400 रुपये भाव होता, आज 1900 रुपये भाव पडला. आज ऊस तुटला जात नाही नाईलाजाने त्या ठिकाणी ऊस टाकण्याच्या बाबतीत मला शेतकरी निर्णय घेतला. मी पुढच्या वेळेला गांभीर्य सांगतो, या राज्यातले 70% शेती ही ऊसावर आहे. कदाचित या सरकारच्या धोरणामुळे उद्या कदाचित कारखाने सुरू होणार नाही आणि असलेला ऊस जर तसाच वाळून गेला. कापसाची तीच भूमिका आहे. कापसाला जो भाव मिळत होता आजच्या घडीला तो भाव तितका कमी झाल्यामुळे सरकारने याच्या संदर्भात गांभीर्य घेतल्याशिवाय काय मार्ग नाही. नक्की गांभीर्य आपण सगळेच सातत्यानं म्हणतो, म्हणजे एक आपण कुठे पुढे जाताना दिसत नाही आहोत. हर्षवर्धन सपकाळ, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न आहे की सातत्यानं हमीभाव वगैरे हे सगळे आपण विषय घेतो आणि इतका मोठा प्रश्न आहे शेतीचा. प्रत्येक म्हणजे कोरडवाहू आहे, ओलिताखालची शेती आहे, फळबागा आहेत, सगळीकडनं मारलं गेलेलो आहोत. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी सहमती म्हणजे विरोधकांची असेल किंवा सत्ताधाऱ्यांची असेल, काहीतरी एक 5 कलमी कार्यक्रम ज्याच्यावरती सहमतीनं तुम्ही येणाऱ्या काळामध्ये काही काम करू शकाल? कारण या राजकारणामध्ये शेतकरी कास्तकार सगळा झोपी गेलेला आहे, सगळा झोपला गेलेला आहे. यामध्ये एक 5 कलम जे असतील तर त्याचं स्वागत आहे, मात्र एक जरी कलम आपण त्यामध्ये जर घेतलं की शेतमालाला जो भाव आहे तो लागत मूल्याला आधारावर शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. आपण बाजारातून कोणची वस्तू घेतो त्याला MRP आहे आणि ते MRP देत असताना सगळ्या गोष्टी त्यामध्ये कन्सिडर केलेल्या असतात. मात्र आपण जेव्हा शेतकरी घाम गाळून कष्ट करून जेव्हा पीक घेऊन येतो तेव्हा आधारभूत किमतीच्याही वर, म्हणजे आधारभूत किंमत तर असलीच पाहिजे, मात्र त्याच्या वर जाऊन कुठेतरी बोललं पाहिजे. हा 1 पॉइंट अजेंडा हा निश्चित सर्वांनी मिळून घेतला पाहिजे असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. दुसरा कर्जाचा जो विषय आहे, या कर्जाच्या संदर्भामध्ये एक आपण जाणून घेतलं पाहिजे की शेती जो व्यवसाय आहे हा भांडवल गुंतवून करावा अशा प्रकारचा हा व्यवसाय नाही. कारण यातला प्रॉफिट ऑफ मार्जिन जी आहे ही निश्चित नाही आहे, किंबहुना प्रॉफिट ऑफ मार्जिनच नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे दरवर्षी बाजारातून खत आणा, बियाणं आणा, कीटकनाशक आणा, शेती करा, ती पिकवा, हे सगळं करायचं आहे तर जो पैसा लागणार आहे हा पत स्वरूपामध्ये कुठून तरी पतपुरवठा त्याचा झाला पाहिजे. आणि पतपुरवठा होण्याकरता कर्ज घेणं हा एकमेव मार्ग शेतकऱ्यांच्या पुढे उपलब्ध आहे. त्यामुळे एकंदरीत शेती व्यवसाय करत असताना जो कर्जाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा जी कसणारी शेती, जो कष्ट करणारा कसणारा शेतकरी आहे त्याला पतपुरवठ्याचा माधून पाठिंबा दिल्याशिवाय, त्याचं बॅकिंग दिल्याशिवाय तो ती शेती करू शकत नाही. नक्की आता या पेरणीवरचे जे मुद्दे आहेत
नाही, एक मुद्दा जो यामध्ये जो तुम्ही मुद्दा आहे म्हणताय, सध्या राजकीय स्थितीत. जो तुम्ही म्हणताय, मी तुमच्याकडे पुन्हा येतो, पण राम शिंदे तुम्हाला हा प्रश्न आहे की जो आता खरीपामध्ये जो मार पडलेला आहे, जी ओढ दिली आहे पावसाने, ज्याच्यामुळे दुबार पेरणीची सगळी जी परिस्थिती शेतकऱ्यावरती आलेली आहे, अशा वेळेला किमान खरीपाच्यासाठीचा काहीतरी पतपुरवठा व्हावा, शेतकऱ्यांना प्राधान्याने व्हावा. मराठवाड्यामध्ये खास करून सगळीकडे खूप जास्ती परिस्थिती बिकट आहे, अगदी विदर्भात असेल, उत्तर महाराष्ट्रात असेल, ठिकठिकाणी परिस्थिती अतिशय वाईट आहे. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की किमान खरीपासाठी काहीतरी पतपुरवठा हा प्राधान्यानं दिला जाईल सरकारकडनं, असं काहीचं एक चित्र येणाऱ्या काळामध्ये दिसेल का आम्हाला? नाही, या निमित्तानं एक 2-3 प्रश्न उपस्थित झाले. मी सांगू इच्छितो की मिनिमम सपोर्ट प्राईजच्या संदर्भामध्ये जो काही सपकाळ साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला की केंद्राच्या धर्तीवरती या राज्य सरकारने निर्णय केला की उत्पादनावर आधारित खर्चावर त्याला मूल्य मिळालं पाहिजे आणि म्हणून राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना हे सरकार आल्याच्या नंतर आलंय. त्याची कार्यवाही पण सुरू झाली. निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काम केल्याच्या नंतर जे उत्पादन खर्च येतो आणि मग त्यांनी सांगितलं MRP सर्व लक्षात घेऊनच त्याची MRP ची किंमत ठरवली जाते. त्याच पद्धतीनं राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याचं कामही सुरू झालंय की जेणेकरून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे आणि त्याला त्याच्यातून पैसा जो काय ते मिळाला पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून आपण जे सांगितलं की खरीपाच्या हंगामामध्ये जे काही बी आणि खतं वापरली, पेरण्या झाल्या, परंतु आता पावसाने ओढ दिलेली आहे. आता पावसाने ओढ दिलेली आहे तर निश्चित स्वरूपामध्ये सरकारचं याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असंच आहे की जर आता शेतकऱ्यांनी पेरणी केली, खत वापरलं आणि आता शेतकरी अडचणीत आलेला आहे, परंतु आता निसर्गाच्या पुढे सरकारने शेतकऱ्याला मदत करायचं निश्चित स्वरूपामध्ये ठरवलेलं आहे. साधारणपणे अशी परिस्थिती जर ठरवली तर अपेक्षित 23 लाख हेक्टरांची दुबार पेरणी होण्याची शक्यता आहे आणि मग 37 लाख हेक्टरला पुरेल एवढं बियाणं आणि खत आपण तयार ठेवलेलं आहे. परंतु एवढंच करून चालणार नाही, तर त्या संदर्भामध्ये सरकार असा सुद्धा विचार करतंय की आता त्यांनी होते तेवढे पैसे बियात आणि खतामध्ये घातलेले आहेत आणि मग आता दुबार पेरणी करायची असेल तर शेतकरी अडचणीत येणार आहे आणि म्हणून या दोन्ही बाजू समांतर पाहून खरीपामध्ये त्याचं जे कर्ज होतं त्याचं पुनर्गठन केलं. त्याचं 5 वर्ष हे कर्जाची फेड झाली पाहिजे आणि नुसतंच पुनर्गठन केलं नाही तर सरकारने त्याच्यामध्ये जे 12% व्याज लागणार होतं ते 6% व्याज भरण्याची जबाबदारी ही सरकारने घेतलेली आहे. गुलाबराव दुसरा असा विषय की आता दुबार पेरणीसाठी जे बी आणि खत लागणार आहेत. हा, नाही, गुलाबरावांना हाच प्रश्न ऐकून घ्या ना. हा बोला. ऐकून घ्या. हा बोला. दुबार पेरणीसाठी बी आणि खत लागणार आहे, त्यासाठी सुद्धा सरकार त्याच्यामध्ये शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतंय. निश्चित स्वरूपामध्ये अधिवेशन कालखंडामध्ये मंत्रिमंडळाच्या समोर हा प्रस्ताव येईल आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा निर्णय घेण्याची आवश्यकता नाही, आहे. एक याच प्रश्नाला अनुषंगून आणखी एक विषय सांगतो आपल्याला की एवढं यस हा, नाही, एक मुद्दा येऊ तुमच्याकडे पुन्हा. एक जो मुद्दा तुम्ही पुनर्गठनाचा उपस्थित केला, गुलाबराव, तुम्हाला वाटतंय का की पुनर्गठनाची जी कर्जाची जी प्रक्रिया, मी हर्षवर्धन तुमच्याकडे पण येतो. गुलाबराव, तुम्हाला वाटतंय का की ही प्रक्रिया जी आहे ती सुलभ पद्धतीने झाली गेल्या काही काळामध्ये, जे सातत्यानं म्हटलं जातं की कर्ज पुनर्गठन केलं जातंय, त्याच्यातनं खरा काही दिलासा तरी मिळालाय का गेल्या काही काळात? शेतकऱ्यांना किती दिलासा मिळाला याच्यापेक्षा पुनर्गठनाच्या ज्या जाचक अटी आहे त्याच्याकडे सरकारने लक्ष देण्याची अत्यावश्यक गरज आहे. मूळ मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की जिल्हा मध्यवर्ती ज्या बँका आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, ज्या जिल्हा स्तरावर, त्यांच्याकडे काही दिवस तर पैसे नसायचे. म्हणजे शेतकरी जर आपला पैसा काढण्याकरता गेला सोसायटीचा तर तो पैसा त्यांना 8-8 दिवस उपलब्ध होऊ शकला नाही. सांगायचा अर्थ असं की पुनर्गठन हे शेतकऱ्यांना पूर्वीपासून माहिती आहे. आज आपण जरी बियाणं उपलब्ध करून देण्याकरता सक्षम असलो तरी पुढचा जो शेतीचा काळ आहे तो काळ त्या पिका इतका काळ आता राहिलेला नाही. बरोबर. म्हणजे कापसाचं पीक तुम्ही आता लावू शकणार नाही. तुम्हाला पुढच्या काळामध्ये बाजरीचं पीक किंवा जे कमी दिवसामध्ये पीक येईल, पर्यायी पिकाचं त्याच पिकाची तुम्हाला निवड करावी लागणार आहे. म्हणजे शेतकरी कापूस न लावल्यामुळे शेतकऱ्याचं कॅपिटल पीक 82% कोरडाऊ महाराष्ट्र आहे, 18% फक्त जमीन सिंचनाखाली आहे. बरोबर. त्याच्यामुळे आता त्यातल्या त्यात कापसाला जो वेळ लागतो तो वेळ नसल्यामुळे बाजरा, मका हा जो पीक जर लावला तर शेतकऱ्याला त्याचं चलनवलन करणारं पीक म्हणजे कापूस आहे. हे पीक त्यांना जास्तीत जास्त जगवू शकेल, पण तेही देवाचं पुढं पाणी पडलं तर. आमचं म्हणणं हेच आहे की शेतकऱ्याला मदत करण्याकरता सरकारने
भले कर्ज काढावं लागलं तरी चालेल, पण आता सगळ्याकडची माहिती घेऊन जरी विरोधी पक्ष मागणी करत असेल तरी विरोधी पक्षालाही आमची विनंती आहे की आपण चर्चेमध्ये भाग घ्या, आपल्या सूचना मांडा, मंत्री महोदयांना सांगा, मुख्यमंत्री महोदयांना सांगा. शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, इथं आपण शेतकऱ्याच्या भरोशावर निवडून आलो आहे आणि जो राजा 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 तुम्ही म्हणता तो भिकारी होण्याच्या मनस्थितीमध्ये आलेला आहे, तो आत्महत्या करतोय. शिवाजी महाराजांचा नुसता आदर्श घेऊन या राज्याला राज्य चालवतं हे दाखवता जाणार नाही. शिवाजी महाराजांचा घोडा जरी बांधावरून जायचा तर त्याच्या तोंडाला मुसका असायचा. त्या महाराजांचा फोटो आपण लावतो. तर सगळ्या नेत्यांना माझी ही विनंती असणार आहे, शेतकऱ्यांबाबतीमध्ये तर सगळेजण सूचना मांडा आणि सरकारने भले दुसऱ्या योजनांवर कातर लावली तरी चालेल, पण शेतकऱ्याला वाचवलं पाहिजे ही अपेक्षा सगळ्या आमदारांची आहे. नक्की नक्की. हर्षवर्धन सपकाळ, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न आहे की सातत्यानं शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे पैसा पोहोचतोय असं तुमच्याही सरकारांमध्ये आधीच्या तुम्ही सांगितलं की सरकार आम्ही पैसा दिलेला आहे, तो पैसा पोहोचल्यानंतर सुद्धा त्याची जी बेगमी व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं तो पैसा तिथपर्यंत गेल्यानंतर त्याचा परतावा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, तो मिळताना दिसत नाही. त्याचं काय करायचं? परतावा मिळण्याच्या अनुषंगाने जो शेतकऱ्याला आपण दरवेळेस पॅकेजच्या माध्यमातून आणि 2008ला जी कर्जमाफी दिली त्याचे निश्चित स्वरूपामध्ये चांगले परिणाम आपल्याला दिसलेले आहेत. आत्महत्या होणं हे क्लेशदायक आहे आणि आपल्या महाराष्ट्रातला लागलेला तो कलंक आहे. त्यामुळे कमी आत्महत्या होणं आणि जास्ती आत्महत्या होणं असा भेदाभेद करणं हे संपूर्ण आता चुकीचं आहे. मात्र 2008ला जेव्हा कर्जमाफी केली, त्या कर्जमाफी केल्यानंतर बघितलं तर 3 वर्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण अत्यल्प झालं होतं. 2011-12 पासून हे आत्महत्यांचं प्रमाण दुर्दैवाने पुन्हा वाढत आहे आणि अलीकडच्या काळात वर्षभरामध्ये हे प्रमाण पूर्वीच्या प्रमाणापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलेलं आहे. आणि यामध्ये ते मुख्यमंत्री महोदय गेले, त्या ताजनेताई असतील, म्हणजे मुख्यमंत्री जाऊनही आत्महत्या होतात आहे, ही बाब ही निश्चित स्वरूपामध्ये प्रशासनासाठी आणि आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करणारी आहे. म्हणून ठोस काहीतरी कारवाई ही होणं अभिप्रेत आहे. आता पुनर्गठनचा प्रश्न या ठिकाणी जो आहे तो पण फार महत्वाचा आहे, कारण पुनर्गठनाच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी सांगितलं बरोबर आहे की त्यांनी व्याज भरण्याच्या अनुषंगाने आणि पुनर्गठन सांगितलं. मात्र त्यातली मेक अशी आहे, त्यातली गोम अशी आहे की फक्त जे 14-15चं जे थकीत जे कर्ज होतं त्याचंच पुनर्गठन करण्यात आलेलं आहे. त्यापूर्वीचे जे कर्ज होते ते पुनर्गठनाच्या अनुषंगाने कुठलाही शासनाने निर्णय घेतला नाही. वास्तविक पाहता पुनर्गठन हे सरसकट स्वरूपाचं करणं, एकंदरीत बाजाराची परिस्थिती, निसर्गाची परिस्थिती हे सगळं बघून करणं अभिप्रेत होतं. आणि यामध्ये क्रॉप लोन जे वाटलं गेलं त्याचा एकदा आढावा कुठेतरी घेतला गेला पाहिजे. माझ्याजवळ एका जिल्ह्याची, बुलढाणा जिल्ह्याची आकडेवारी उपलब्ध आहे. 7,48,000 हेक्टर जमीन जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्या अगेन्स्ट सर्वसाधारणपणे 25,000 कोटीचं क्रॉप लोन दिलं गेलं पाहिजे. मात्र शासनाने, प्रशासनाने, एकंदरीत जिल्ह्यातली सगळी जी यंत्रणा असते त्यांनी 1,250 कोटी रुपये हे क्रॉप लोन पोटी देण्याचा एक टार्गेट निश्चित केलं. आज रोजी एकूण 1,250 कोटी रुपयांचं क्रॉप लोन देणं अभिप्रेत असताना फक्त 38% क्रॉप लोन हे दिलं गेलेलं आहे. म्हणजे पुनर्गठन जे आहे ते पुनर्गठन आपण म्हणतो, पण त्याचा लाभ किती लोकांना मिळतो? यात 38% लोकांचा समावेश झाला. उर्वरित लोकांचं काय? नाही, नक्की हा उर्वरित लोकांचाच प्रश्न आहे. कारण सातत्यानं ज्यावेळेला शशिकांत शिंदे, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही या सगळ्या, तुम्ही स्वतः मंत्री होता, मंत्रिपदावरती तुम्ही राहिलेला आहात, सरकार कसं चालतंय तुम्ही बघता इतके वर्ष, तुम्हाला हे वाटतंय का की ज्या वेळेला या सगळ्या घोषणा तुमच्याकडनं होतात, मग सरकार कुठलंही असू दे, आपण पक्ष कुठलाही असू दे, या घोषणांचं पोहोचत नाहीये तिथपर्यंत आणि त्यामुळे शेतकरी आहे तिथेच राहतोय. पैसे मोठमोठे आकडे दिसत आहेत आम्हाला, इकडे बसून खूप मोठमोठे आकडे दिसत आहेत, पण ते पोहोचताना दिसत नाहीत तिकडे. नाही, पैसे पोहोचत नाही असा विषय नाहीये. फक्त एकच मुद्दा असा आहे की राम शिंदे साहेबांनी जो मुद्दा मांडलेला, सरकारची भूमिका म्हणून त्यांनी मांडलेला की आम्ही अशा पद्धतीत तरतूद केलाय, या तरतुदीने मला वाटत नाही की सरकारच्या माध्यमातून या जर अशा प्रकारच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यामुळे शेतकरी समाधानी होईल. ते परत आपण त्या विषयासंदर्भात येताना सरकारची भूमिका मांडत असताना आमची अपेक्षा एवढीच आहे, मी परत एकदा येतो, ज्याचा गुलाबरावांनी उल्लेख केला, राजकीय क्षेत्र म्हणून नव्हे. काय असतं, माझा आजही तुम्ही मंत्रिपदामध्ये मी होतो म्हणून तुम्ही अभ्यास म्हणून मला विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतो, योजना या प्रशासनाने राबवायच्या नसतात, योजना ह्या शासनाने राबवण्याच्या संदर्भातला निर्णय हा सरकारने घ्यायचा असतो. काही वेळेला आपण बघितलं, आता मला माहित नाही, परंतु भविष्य काळामध्ये सरकारची भूमिका जरी राम शिंदे जरी या ठिकाणी स्पष्ट शब्दात मांडत असले, आम्ही शेतकऱ्याचे कैवार यावं, मी मगाशी परत सांगितलं, एका बाजूला खताच्या बाबतीमधलं नियंत्रण उठवण्याचा सरकार निर्णय घेत आहे, हे धोका आम्हाला कळतोय. दुसऱ्या बाजूला ज्या जिल्हा बँकेच्या बाबतीमध्ये नियंत्रण किंवा कंट्रोल करण्याच्या बाबतीमधला जो वाटप करण्याचा शेतकऱ्यांशी डायरेक्ट संबंध होता, त्या कोऑपरेटिव्ह बँकाच
बाजूला काढून डायरेक्ट शेतकऱ्यांशी या ठिकाणी कर्ज देण्याच्या बाबतीमधला मुद्दा होतोय. एका बाजूला सहकारामधलं त्या बँका बंद झाल्या, तर मग शेतकऱ्यांशी डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून पैसे देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय होताना नॅशनलाइज बँका त्यांना कॉपरेट करतात का, याचा सुद्धा सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे. पण गेल्या वर्षभरामध्ये केंद्रामध्ये आणि 6 महिन्यात राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमधले ज्या भूमिका मांडायला पाहिजे ते मांडल्या जात नसल्यामुळे ज्या अपेक्षा सरकारला या ठिकाणी आल्यानंतर सामान्य लोकांच्या होत्या, त्या अपेक्षा पूर्ण न होण्यामुळे हा एक वेगळ्या प्रकारचा नाही, पण नैराश्याची शेतकऱ्यांच्या भावना होते. बद्दलच्या अपेक्षा माझा- कोणाच्याच माझा एक- पूर्ण झालेल्या माझा- नाहीये. माझा- कोणीच पूर्ण माझा केलेलं आताही म्हणणं नाहीये. आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. शशिकांत शिंदे, तुम्ही म्हणता अपेक्षा या सरकारने नाही पूर्ण केल्या, त्याच्या आधीच्या सरकारने अपेक्षा पूर्ण नाही केल्या. शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे? जावंदिया सर, तुम्हाला सुद्धा हाच मुद्दा आहे की जर सातत्यानं हे सगळं होत राहिलं, येणाऱ्या अजून काळामध्ये जर आपल्याला म्हणजे जागतिक अहवाल येतात की पाऊस कमी होत जाणार आहे दिवसेंदिवस, अशा वेळेला काय केलं पाहिजे? म्हणजे जर एक म्हणजे ज्याला काय मॅरेथॉन चर्चा जरी या विषयावरती करता आली तरी तज्ज्ञांची विधिमंडळाच्या या सगळ्या अधिवेशनात होईल असं तुम्हाला वाटतंय का? कारण खूप गंभीर प्रश्न आहे. कदाचित त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी काही नसेल, कदाचित मध्ये आरोप प्रत्यारोप जर का बाजूला केले फार काही बोलता येणार नाही त्याच्यामध्ये, पण तुम्ही सातत्यानं जे केलं पाहिजे, जे काहीतरी 5 कलमी सगळ्या पक्षांनी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, असा काही कार्यक्रम तरी शक्य आहे का या सरकारला करायला? आता माननीय मंत्री महोदयांनी महाराष्ट्राचं कृषी मूल्य आयोग स्थापन केलं हे सांगितलं है ना. आता 2011-12 मधलं मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसचं सरकार असेल पण त्यांनी कापसाचा महाराष्ट्र सरकारने 5,980 रुपये उत्पादन खर्च काढला होता आणि भारत सरकारने 3,400 रुपये जाहीर केला होता मनमोहन सिंग सरकारने. आता 2015-16 मध्ये याच्यापेक्षा तर कमी होणार नाही महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचा. मग मंत्री महोदयांनी सांगावं की 6,000 रुपये क्विंटल कापसाचा भाव देण्याची त्यांची तयारी आहे का पुढच्या हंगामामध्ये? अधिकारी आहे की नाही? प्रश्न काय आहे? अहो, आता तर माझं असं मत आहे की हमी भाव वाढवण्याची आता ताकद भारत सरकारची राहिलेलीच नाहीये WTO मध्ये. नरेंद्र मोदी कितीही म्हणत असले की आम्ही WTO मध्ये भांडतोय, पण WTO म्हणताय की तुम्ही जे हमी भाव देता ते तुम्ही सबसिडी लिमिट ऍग्रीकल्चर मेजर ऑफ सपोर्ट तुम्ही पार केलेला आहे. प्रश्न काय आहे? सगळेजण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतात आहेत, पण कुणीही शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न सोडवण्याकरता पुढाकार घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, अहो, अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲग्रिकल्चर इज अ स्टेट सब्जेक्ट, पण सगळे महत्वाचे निर्णय केंद्राच्या कडे आहे ना. मग यांची मोदींसमोर जाऊन बोलायची इच्छा आहे का की तुम्ही जाहीर केलेला 4,100 रुपये भाव हा महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादकांना परवडणारा नाही, आम्हाला बोनस देण्याची परवानगी द्या. बोनस महाराष्ट्रात दिला जात होता कापूस एकाधिकार योजनेमध्ये 2003 पर्यंत 500 रुपयाचा हमी भावावर. आता हमी भावाचा प्रश्न असा लटकून पडलेला आहे, योग्य भावाचा प्रश्न लटकून पडलेला आहे. आता कर्जमाफी पुनर्वसन म्हणतात, मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही पुनर्वसन करणार, माफी करणार नाही. पण पुनर्वसनामध्ये यावर्षी ज्या शेतकऱ्यांना दुष्काळानंतर पुनर्वसन आपोआपच व्हायला पाहिजे होतं, बरोबर. पण तिथे प्रॉब्लेम असा निर्माण होतोय की माझ्यावर 70,000चं कर्ज होतं, पुनर्वसन जर केलं तर ते 70,000 म्हणजे ते 1.5 लाख रुपयाच्या जवळपास जातं. मग 1 लाखाच्या वरच्या पुनर्वसनाकरता मला सगळे सोपस्कार करावे लागतात, मॉर्गेज डीड पासून सगळं करावं लागतं. जर खरंच यांना सगळ्या शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्वसन करायचं आहे 2009 पासूनच्या, तर यांना एक अमेंडमेंट करावं लागेल की 1 लाखाचं कर्ज जे बिनव्याजी देण्याचं धोरण आहे ते धोरण जुन्या कर्जाकरता सुद्धा लागेल. जुनं कर्ज पुनर्वसन होईल, ते बिनव्याजी होईल, आणि नवीन जे 1 लाखाचं कर्ज मिळेल ते सुद्धा बिनव्याजी मिळेल, आणि या दोन्हीचं व्याज हे सरकार भरून देईल. आणि 5 हप्ते जर पाडले यांनी तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक प्राणवायू मिळेल. एवढं तरी करा ना. महाराष्ट्र सरकारच्या बजेटमधनं एवढे पैसे दिले ज्याच्यावर 3 लाख कोटीचं कर्ज आहे, 3 लाख कोटीचं कर्ज आहे म्हणतात, तर एवढं जर थोडंसं 5-10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकरता दिलं तर आभाळ नाही कोसळणार. बरोबर. नाही, नक्की. मी एक गोष्ट म्हणू शकतो की तेलंगणा सरकारने 1 लाखाचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली, आंध्राने 1.5 लाखाची माफ करण्याची घोषणा केली. आम्ही का नाही करू शकत? देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यावं. महाराष्ट्र ही तर आर्थिक राजधानी आहे, पण नरेंद्र मोदींसमोर जाऊन कणखरपणे ही भूमिका घेऊन मांडण्याची गरज आहे. मी पुन्हा एकदा म्हणतो की आम्हाला माफी नको हो, आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या. यावर्षी बघा निसर्ग असा कोपला आहे की सोयाबीनचं पीक आजच गेल्यात जमा आहे.
120 दिवसाचं पीक आहे, 22 दिवस झाले पाऊस नाहीये, पेरणं चांगलं झालं, उगवण विदर्भात चांगली झाली या वर्षी, पण आता 22 दिवस झाले पाऊसच नाहीये. सोयाबीनचं 25% पीक गेलंय. याच्यावर भरपाई म्हणून हे काय देणार आहेत आम्हाला? आणि जगाच्या बाजारात सोयाबीनचे भाव पडतात आहेत, जागतिक बाजारात मंदी आहे, म्हणून भारतीय शेतकऱ्यांना जर भाव नाही तर मग जागतिक बाजारात जी सबसिडी आहे अमेरिकेच्या युरोपच्या शेतकऱ्यांना, तशी हिरव्या पेटीची निळ्या पेटीची आम्हाला सबसिडी केव्हा देणार आणि कोण देणार? मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी विधानसभेत याच्यावर चर्चा करावी. नक्की यावरती चर्चा निश्चित झाली पाहिजे. राम शिंदे, पुन्हा हाच मुद्दा आहे. दूध आपल्याकडे कोसळलेलं आहे. दुधामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे. दुधाच्या धंद्याला काहीच तेजी नाहीये. जो पूर्वी किमान ज्या धंद्यावरती शेतीचं घरचं कुटुंब चालत होतं तो धंदा सुद्धा आता कोसळलेला आहे. अशा वेळेला ठोस धोरणं होताना दिसत नाहीत. सरकार कुणाचंही असो, ठोस धोरणं जी होताना दिसत नाहीत. आणि खास करून अडत व्यापारासारखा जो मुद्दा असेल, एपीएमसी मार्केटचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती कुठेतरी एक विशेष अधिवेशन, कृषी विषयावरती विशेष अधिवेशन, अशी काही मानसिकता तुम्ही दाखवणार आहात की नाही? नाही, याच्या संदर्भामध्ये आता शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी एक पहिल्या फेजमध्ये जो प्रश्न उपस्थित केला होता की कर्जमाफी पॅकेज देऊन सर्वस्व झालेले आहेत, शेतकऱ्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण करा की तो त्याची स्वतःची कर्ज भरू शकतो आणि स्वतः शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. आणि मग 2-3 वेळेस आपण जे प्रयोग केले ते प्रयोग यशस्वी झाले नाही. शेतकरी सातत्याने हा आत्महत्या करतोय. आणि म्हणून त्या अनुषंगाने मी सांगितलं की कृषी मूल्य राज्य आयोगाची आपण स्थापना केली की निश्चित स्वरूपामध्ये आपलं केंद्रामध्ये जे कृषी मिनिमम सपोर्ट प्राइस आपल्याला मिळते, परंतु आता त्यांनी सांगितलं की आपण जो काही प्रस्ताव पाठवतो त्या अनुषंगाने तिथल्या संपूर्ण भारत देशाची परिस्थिती लक्षात घेऊन त्याचा तो निर्णय होत असतो. परंतु आपल्या राज्यामध्ये उत्पादनावर खर्च किती येतो त्याच्या अनुषंगाने त्याचा भाव किती असायला हवा, या दृष्टिकोनातून राज्य सरकारने स्वतःचा कृषी मूल्य आयोग हा राज्याचा निर्माण केलेला आहे. त्याचं कामकाज सुरू झाले. निश्चित स्वरूपामध्ये हे जे प्रश्न आहेत त्या अनुषंगाने आपल्याला मोठ्या प्रमाणात मांडता येतील. परंतु आता जे त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याची या आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय स्तरावरती, आता शिंदे साहेबांनी पण सांगितलं की खताच्या भावाच्या संदर्भामध्ये की हे खताचे भाव आता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ओपन केल्यानंतर परत वाढण्याची शक्यता आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की केंद्र सरकारने हे जाहीर केलंय की 2019 पर्यंत खताचे भाव हे वाढले जाणार नाहीत. आणि म्हणून साठी खऱ्या अर्थाने आता जी कर्ज क्रॉप लोन, खरीपाचं क्रॉप लोनच्या संदर्भामध्ये मी पण त्यांना सांगू इच्छितो की 2014-15च्या मध्ये 13 लाख कोटी रुपयाचं कर्ज आपण वाटलं होतं 30 जूनला, आणि ते 21 लाख शेतकऱ्यांना वाटलं होतं. परंतु मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आता 30 जून 2015 मध्ये 17,000 कोटीपेक्षा जास्त कर्ज हे आपण आता खरीपाच्या हंगामामध्ये उपलब्ध करून दिलंय आणि 21,35,000 शेतकऱ्यांना हे कर्ज उपलब्ध करून दिलंय. 21 लाख नाही, एक मिनिट, हे उपलब्ध करून दिलंय, हे कदाचित द्यायलाच हवं, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण पुन्हा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ह्या विषयावरती, कारण हा विषय खूप क्लिष्ट आहे. शशिकांत शिंदे अगदी ऊसापासून ते कापसापर्यंत, कांद्यापर्यंत सगळीकडेच आपली म्हणजे वांदे झालेले आहेत सगळे. मग अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की एक सलग चर्चा होईल, त्या सलग चर्चेतनं जे अगदी 10 मुद्दे जे शेतीच्या संदर्भातले प्रलंबित आहेत गेल्या काही वर्षांपासून, ते तरी तुम्ही धसाच लावू शकताय का सगळं? कारण सारखं राजकारण केलं जाते त्याच्यामध्ये. मी एकच मुद्दा म्हणतो, तुम्ही जो मुद्दा मांडला तो आजही आम्ही त्या मुद्द्यावर आहे. गुलाबराव साक्षीला आहे. मागच्या अधिवेशनामध्ये, मी राजकीय बोलत नाही, मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही सातत्याने या प्रश्नावर 2-2 दिवस चर्चा होऊन दे अशा प्रकारची विनंती करतो. सभागृहात त्यांनी सांगावं की या सभागृहामध्ये चर्चा करताना अगदी पूर्वी पण 2-2, 3-3 दिवस चर्चा झाल्या होत्या. आता चर्चा फक्त आटोपत्या घेतल्या जातात, सदस्यांना बोलून दिलं जात नाही. सदस्य जास्त आहेत म्हणून ह्यांनी चर्चा होत नाही. मी आता परत सांगतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या सर्वांचा निर्णय घेतोय कोण? जरी शासन घेत आहे तरी तिथल्या अधिकारी ठरवतात की कशा पद्धतीने निर्णय इम्प्लिमेंट झाला पाहिजे. ज्याचा शेतीचा अभ्यास फक्त आहे, अनुभव किती आहे प्रॅक्टिकली, याला माझी शंका आहे. आमचं म्हणणं आहे तुमच्या या मताशी आम्ही सहमत आहोत. उद्या चर्चा चालू करावी, 2-3 दिवस सविस्तर चर्चा चालू करावी आणि सरकारने निर्णय जाहीर करून त्याप्रमाणे निर्णय घेतला पाहिजे. जसे यांनी सूचना केल्या त्याप्रमाणे या संदर्भातले निर्णय जाहीर करून
कायम स्वरूपामध्ये तुम्ही जी अपेक्षा व्यक्त करता तशी शासनाने निर्णय घेऊन त्याप्रमाणे निर्णय करण्याच्या वतीने प्रक्रिया करावी. आमची त्याला सहकार्य करण्याची भूमिका आहे. शेतकरी या म्हणजे काय अडचणी आहे तो बाहेर काढण्यासाठी 100% या बाबतीमध्ये ज्या ज्या उपाययोजना येतील ते करण्यासाठी सरकार जर तयार असेल तर आम्ही सहकार्य करण्याची भूमिका घेऊ. नक्की. आणि अर्थात वेळ संपलेला आहे, सगळ्यांनी माफ करा कारण पुढे बोलता येणार नाहीये. जाऊन द्या सर, अगदी थोडक्यात. आता जे मंत्री महोदय म्हणाले की आम्ही खताच्या किमती वाढवणार हा, नाही, सगळेजण येतो म्हणतात आहेत की युरियाचे भाव मी वाढवणार नाही, पण वास्तविकता अशी आहे की जागतिक बाजारात युरियाचे भाव कमी झाले आहेत. $253 आलेला आहे आणि जर जागतिक बाजारात युरिया स्वस्त झाला आहे आणि हे युरियाचे भाव वाढवणार नाही म्हणजे तोच ₹300 कायम ठेवणार, म्हणजे यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांची सबसिडी कमी केलेली आहे. माझी कुठेही मंत्री महोदयांसोबत बसून चर्चा करायला तयारी माझी. 2012 मध्ये $383 हा युरियाचा भाव जागतिक बाजारात होता. तेवढी सबसिडी जेवढी मनमोहन सिंगांनी दिली तेवढी जर कायम ठेवली असती या सरकारने तर युरिया फुकटात देता आला असता. हो, आम्हाला फुकटात नका देऊ, पण वाचलेली सबसिडी ही शेतकऱ्यांकरता वापरा ना. राम शिंदे अगदी थोडक्यात, वेळ कमी आहे, तुम्ही यावरती थोडा प्रकाश टाका. नाही, मी त्यांना सांगू इच्छितो, अर्थ असा विपर्यास्त लावू नका की आता ज्या प्रमाणामध्ये गेल्या वेळेस भाव वाढले खताचे त्याप्रमाणे भाव वाढले तर आम्ही भाव वाढवणार नाही. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून 2019 पर्यंत हे भाव आपण कायमस्वरूपी तसेच ठेवणार आहेत आणि ते जसे सांगतायत तशी परिस्थिती नाहीये. आणि मग तशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्याकडून जेवढी सबसिडी दिली आहे चालू तेवढी सबसिडी द्यायला हरकत नाही. त्यामध्ये जर आंतरराष्ट्रीय सर्व भाव वाढले तरी पण तेवढेच भाव राहील. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून शिंदे साहेबांनी पण सांगितलं की आमची चर्चा करायची तयारी. तर आम्ही सुद्धा सांगू इच्छितो की सभागृहामध्ये चर्चा घडून आणा. निश्चित स्वरूपामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आपल्या अध्यक्ष बोलून देत आहे आणि नाही, तो अध्यक्षांचा अधिकार तिकडे आपण वापरून देत विधिमंडळामध्ये. अध्यक्षांचा मुद्दा नाहीये हा मुद्दा संपूर्णपणे राम शिंदे असतील किंवा अगदी शशिकांत शिंदे सगळ्यांना बोलून द्यावं लागणार. केवळ राजकारण करत राहू नका या मुद्द्यावरती. आता सगळेजण शहाणे झाले, शेतकरी असतील, कास्तकार असतील, सगळेजण शहाणे झालेत. त्यांना या सगळ्या अंतर्बाह्य गोष्टी माहिती आहेत. एवढंच सांगायचं आहे की ही जी चर्चा आहे या चर्चेमध्ये येणाऱ्या काळामध्ये शेती कृषी या विषयावरची सलग चर्चा होऊन देत. सलग चर्चेतनं काहीतरी ठोस असं इथल्या शेतकऱ्याला मिळू देत, कारण अत्यंत परिस्थिती वाईट आहे आणि दुबार पेरणीची ज्याच्यावरती परिस्थिती आलेली आहे, पाळी आलेली आहे, त्यांना सुद्धा काहीतरी तातडीने अतिशय लवकरात लवकर असा दिलासा मिळेल याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. जो गुलाबराव पाटलांनी जो मुद्दा मगाशी काढलेला होता की पर्यायी त्याच्यातलं पीक आणि पर्यायी मुद्दे त्याच्यामध्ये काय असतील त्याचाही विचार केला जावा. सर्वंकष अशी चर्चा होण्याची गरज आहे. केवळ विरोधकांनी सुद्धा अडवणूक करून चालणार नाही आहे. येणारं हे जे अधिवेशन आहे पावसाळी महत्त्वाचं आहे, शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे सगळ्यांनीच आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.